कोथिंबीर वडी बनवायला अगोदर धने, बडीशेप, लसूण, मिरची, आलं आणि हळद टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली. कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतल्यावर त्यात वाटलेला मसाला टाकायचा. मग थोडंसं दही, मग थोडासा हिंग टाकून घेऊया. थोडासा खायचा सोडा, थोडीसं लाल तिखट, आणि एक अर्धा चमचाभर गरम मसाला. हे सगळं मिश्रण आपण कोथिंबीरच्या पानाला लावून घेऊया. मसाला लावलेल्या कोथिंबीरमध्ये थोडंसं मीठ टाकून ते चोळून घेऊन थोडा वेळ ठेवून दिली. तिला थोडंसं पाणी सुटल्यावर त्यात मावेल इतकं चण्याचं पीठ घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये मिसळून टाकायचं. तेव्हा आता पिशवी सगळं होतो ना. आता अजून पीठ घेऊन द्या मला. त्यात 2 चमचे अजून तांदळाचं पीठ टाकले. त्याच्याने वड्या कुरकुरीत होतात आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मळून घ्यावं. थोडंसं तेल टाकून घेऊया पीठ व्यवस्थित मळण्यासाठी आणि चिकटपणा त्याचा पीठ जे ताटाला आजूबाजूला लागले ते सगळं व्यवस्थित काढून घेण्यासाठी. इथं काय झालं, पीठ व्यवस्थित आता मळून घेतलेलं आहे आणि तिकडे गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी उकळवायला. या चाळणीमध्ये आपण मेथी वड्या कोथिंबीर वड्या आहेत त्या उकळवायला ठेवणार आहोत. अशा प्रकारे त्या पिठाचे गोल गोल हुंडे करून घ्यायचे आहेत लांबच्या लांब आणि ते उकळवायला आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायचे. ते पाणी आधी उकळू द्यावं. जेव्हा ते पाणी उकळणार त्याच्यानंतरच आपली जी कोथिंबीर वडी आहे ती उकळवायला त्याच्या आत ठेवायची आहे. थंड पाण्यामध्ये ठेवायची नाही. इडली पात्रातल्या वड्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण बनवलेले कोथिंबीरचे रोल्स त्यावर आपण ठेवून देऊया. त्याचं झाकण त्यावर ठेवून देऊया आणि हे चांगले 20 मिनिटापर्यंत शिजू देऊया. सुरीचे टोक टाकून चेक करायचं की शिजलेत की नाही. जर सुरी क्लिअर बाहेर आली तर समजायचं आपल्या कोथिंबीर वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत. आता आपल्या कोथिंबीर वड्या खूप छानपैकी शिजवून थंड करून घेतल्या आहे. आता ह्याचे पीस करायचे. ते शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय आपल्या आवडीनुसार करायचे आणि ते तळून खायचे. आलं ना.